नमस्कार. आजच्या या सादरीकरणात आपण एका अत्यंत वंदनीय अशा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ग्रंथाचा वेध घेणार आहोत. आज आपण थेट स्वामी समर्थ यांच्या दिव्य जीवनावर आणि त्यांच्या अगाध चमत्कारांवर प्रकाश टाकणार आहोत. या माहितीतून आपण हे समजून घेणार आहोत की एका महान योगींच्या केवळ अस्तित्वाने लोकांची दुःख कशी दूर झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चमत्कारांनी लाखो लोकांना श्रद्धेचा एक नवा मार्ग कसा दाखवला. तर सुरू करूया. या संपूर्ण कथेची सुरुवातच मुळी खूप रंजक आहे. विचार करा, एका घनदाट जंगलात एका गरीब गुराख्याला एक अतिशय तेजस्वी योगी एका मोठ्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले दिसतात. तो साहजिकच घाबरतो आणि विचारतो, महाराज, आपण कोण? त्यावर ते योगी अतिशय शांतपणे म्हणतात, मी भक्तांच्या श्रद्धेचा आधार आहे. आता ही केवळ एक साधी ओळख अजिबात नव्हती, तर ही एक अशी घोषणा होती ज्याने त्या गुराख्याचंच नाही तर पुढे येणाऱ्या लाखो भक्तांचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. आणि त्यांचा हा प्रवास काही साधासुद्धा नव्हता. अक्कलकोटला स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण भारतभर अक्षरशः अणवाणी प्रवास केला. हिमालयातील बर्फाच्छादित गुहांपासून ते थेट दक्षिणेतल्या रामेश्वरापर्यंत आणि गंगेच्या तीरापासून ते वाराणसीपर्यंत. ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी भक्तीची आणि उपचारांची एक नवी लाटच निर्माण केली. विभाग 1, दी अरायव्हल ऑफ डिवाइन लाईट, म्हणजेच दिव्य प्रकाशाचे आगमन. आता आपण याच्या जरा मुळाशी जाऊया. अक्कलकोट या अतिशय साध्या गावात त्यांचं आगमन कसं झालं आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक चमत्कारांना कशी सुरुवात झाली हे आपण पाहणार आहोत. इथे आपल्याला गोविंदा नावाच्या एका अत्यंत गरीब भक्ताची कथा पाहायला मिळते. आता त्याच्याकडे खायला अन्न नव्हतं, पण त्याची श्रद्धा मात्र अफाट होती. एकदा बाहेर भयानक वादळ आणि पाऊस सुरू होता, पण तरीही तो जुनी चादर अंगावर घेऊन चिखलातून चालत स्वामींच्या दर्शनासाठी गेला. त्याच्याकडे अर्पण करण्यासाठी काय होतं तर फक्त एक कोरडी भाकर, तीही पावसात भिजलेली. पण त्याने तीच भाकर अगदी थरथरत्या हाताने स्वामींसमोर ठेवली. आणि स्वामींनी काय केलं? त्यांनी ती भाकर अतिशय प्रेमाने स्वीकारली आणि ते म्हणाले, ही भाकर नाही, हे तुझ्या मनातील प्रेम आहे. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की खरी भक्ती पैशाने कधीच मोजली जात नाही. याच एका प्रसंगामुळे अक्कलकोटमधल्या श्रीमंत लोकांचे डोळे एकदम उघडले. त्यांनी आपली चूक ओळखली आणि गावात गरिबांना अन्नदान करण्याची एक मोठी परंपराच सुरू झाली. थोडक्यात सांगायचं तर श्रद्धेच्या या ताकदीने संपूर्ण समाजाची मूल्यच बदलून टाकली. विभाग 2, हीलिंग थ्रू अनवेवरिंग फेथ, अढळ श्रद्धेतून मुक्ती. आता आपण अशा चमत्कारांकडे वळणार आहोत जिथे अत्यंत निराशेच्या अंधारात केवळ गाढ श्रद्धेमुळे लोकांना भयंकर शारीरिक आजारांमधून कशी मुक्ती मिळाली हे आपल्याला पाहायला मिळेल. कल्पना करा, रामू नावाच्या एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा गणू अचानक गंभीर आजारी पडतो. त्याला प्रचंड ताप आलेला असतो आणि सर्व वैद्यांनी आशा सोडलेली असते. दिवस दिवस मृत्यू जवळ येत असतो. आता सांगा, अशा हताश परिस्थितीत एक बाप काय करू शकतो? तो रडत स्वामी समर्थांकडे आला आणि त्याने आपल्या मुलाचे प्राण वाचवण्याची अक्षरशः भीक मागितली. स्वामी समर्थांनी फक्त त्या आजारी मुलाच्या कपाळावर हात ठेवला आणि अतिशय शांतपणे म्हणाले, काळजी करू नकोस, उद्या हा अंगणात खेळेल. आणि खरोखरच दुसऱ्याच दिवशी त्या मुलाचा ताप पूर्णपणे उतरला आणि तो चक्क खेळू लागला. मृत्यूच्या दारातून एखाद्याला परत आणण्याची ताकद या श्रद्धेमध्ये होती हे यावरून अगदीच स्पष्ट होतं. आता ही पुढची गोष्ट खूपच भन्नाट आहे. ही आहे विठू नावाच्या एका अंध भक्ताची कथा. जन्मापासून अंध असलेल्या विठूने स्वामींकडे जगाचं सौंदर्य पाहण्यासाठी दृष्टी मागितलीच नाही. तो म्हणाला, मला डोळे नकोत, पण एकदा तरी तुमचं रूप पाहायचे आहे. त्याची ही निखळ भक्ती पाहून स्वामींनी त्याला खरोखरच दृष्टी दिली. पण इथेही त्यांनी एक मोठी शिकवण दिली की केवळ डोळ्यांचा प्रकाश महत्त्वाचा नसून मनातला अंधार दूर होणं जास्त गरजेचं आहे. भाग 3, कॉन्करिंग नेचर अँड फिअर, निसर्ग आणि भीतीवर विजय. आतापर्यंत आपण पाहिलं की माणसांचे आजार त्यांनी बरे केले, पण निसर्गाच्या भयानक शक्तींवरही त्यांचं कसं नियंत्रण होतं हे आता आपण या पुढच्या भागात पाहणार आहोत. एका जंगलात एक भयानक सिंह राहत होता. त्याने संपूर्ण गावात इतकी दहशत निर्माण केली होती की लोक जंगलात जायलाही घाबरत होते. अशा या हिंस्र श्वापदाचा सामना कसा करायचा हा गावकऱ्यांसमोर एक खूप मोठा प्रश्न होता. आणि यातून एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे दिसून येते की स्वामी समर्थ तिथे कोणत्याही शस्त्राशिवाय गेले. तो हिंस्र सिंह त्यांच्या समोर आला खरा,
पण स्वामींच्या नुसत्या प्रेमळ दृष्टिक्षेपाने तो शांत झाला आणि एखाद्या पाळीव प्राण्यासारखा त्यांच्या पायाजवळ येऊन बसला. त्यांनी हे दाखवून दिलं की द्वेषाने नाही तर केवळ प्रेमाने आणि करुणेने हे जग जिंकता येतं. निसर्गावरील नियंत्रणाची अशीच आणखी एक थक्क करणारी घटना पाहूया. एकदा गावात भयंकर वादळ आलं, घरे कोसळू लागली. साहजिकच लोक घाबरून स्वामींकडे धावत आले. स्वामींनी फक्त आकाशाकडे पाहिलं आणि पाहता पाहता ते वादळ एकदम शांत झालं. पाऊस थांबला. भीतीने मन कमकुवत होते आणि श्रद्धा मनाला शक्ती देते, हा अत्यंत मोलाचा संदेश त्यांनी यातून दिला. विभाग 4. ट्रान्सफॉर्मिंग इगोज अँड माइंड्स. अहंकार आणि विचारांत बदल. आता आपण अशा चमत्कारांकडे वळणार आहोत ज्यांना या ग्रंथात सर्वोच्च चमत्कार मानलं गेला आहे. आणि ते चमत्कार म्हणजे माणसाचा मूळ स्वभाव, त्याचा अहंकार आणि त्याचे विचार बदलणे. भीमा नावाचा एक भयानक चोर चक्क स्वामींच्याच आश्रमात चोरी करण्यासाठी घुसला. पण स्वामींनी त्याला शिक्षा केली नाही. त्यांनी फक्त एवढंच विचारलं की चोरी करून मिळालेलं हे धन तुला खरोखर आनंद देईल का? मेहनतीचं अन्नच पवित्र असते. या एका साध्या पण सखोल विचाराने एका सराईत चोराचं हृदय परिवर्तन झालं आणि तो थेट गरिबांचा सेवक बनला. आता या भागाकडे जरा बारकाईने पाहूया. ही एका विद्वानाची कथा आहे. एका अत्यंत गर्विष्ठ पंडिताला आपल्या ज्ञानाचा खूप अहंकार होता. तो चक्क स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आला होता. पण स्वामींनी त्याला विचारले, ज्या ज्ञानात अहंकार आहे त्याचा उपयोग काय? ज्याच्या मनात दया नाही त्याचे ज्ञान नेहमीच अपूर्ण असते. या एका फटकाऱ्याने त्या विद्वानाचा अहंकार क्षणात गळून पडला आणि तो एक नम्र, दयाळू शिक्षक बनला. अगदी असाच काहीसा प्रसंग एका शक्तिशाली राजासोबतही घडला. आपल्या संपत्तीचा आणि सत्तेचा प्रचंड गर्व असलेला हा राजा जेव्हा मोठ्या थाटामाटात स्वामींना भेटायला आला, तेव्हा स्वामींनी त्याला एकच प्रश्न विचारला, मृत्यू आल्यावर यातले काय सोबत नेशील? या एका प्रश्नाने तो राजा जणू जमिनीवर आला आणि त्याने आपले उर्वरित संपूर्ण आयुष्य गरिबांच्या सेवेत व्यतीत केले. या तिन्ही कथांमधून आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा सार मिळतो. आजार बरे करणे किंवा निसर्गाला शांत करणे हे चमत्कार नक्कीच मोठे आहेत, पण माणसाच्या मनातील अहंकार, लोभ आणि वाईट प्रवृत्ती मुळापासून नष्ट करणे हा सर्वात कठीण आणि सर्वात प्रभावशाली चमत्कार होता. विभाग 5. अँड एन्ड्युअरिंग स्पिरिच्युअल लेगसी. अखंड आध्यात्मिक वारसा. चला, आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया की हा वारसा कसा उलगडत जातो. स्वामी समर्थांचा शारीरिक प्रवास जरी संपला तरी त्यांचा हा आध्यात्मिक वारसा कसा सुरू राहिला हे आता आपण पाहणार आहोत. अक्कलकोट येथील एका वडाच्या झाडाखाली त्यांनी महासमाधी घेतली. तो क्षण अत्यंत गूढ आणि शांत होता. संपूर्ण वातावरणात एक विलक्षण सुगंध पसरला होता. हजारो भक्त शोकाकुळ झाले होते, पण सर्वांना आतून हे नक्कीच माहीत होतं की त्यांचा हा आधार कायम त्यांच्या पाठीशी असणार आहे. त्यांच्या शिकवणीची ही 5 मुख्य सूत्रे अतिशय महत्त्वाची आहेत. अतूट श्रद्धा ठेवणे, कायम चांगली कर्म करणे, भुकेल्यांना अन्न देणे, मानवी अहंकार सोडून देणे आणि देवाचे नामस्मरण करणे. कोणत्याही व्यक्तीला आणि संपूर्ण समाजाला एका चांगल्या दिशेने नेण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी आणि कालजयी असा मार्ग आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ एक वाक्य नाहीये बरं का, तर हे एक असं आश्वासन आहे जे आजही संकटात सापडलेल्या लाखो लोकांना मोठा धीर आणि धैर्य देतं. महासमाधीनंतरही हे शब्द भक्तांच्या मनात एक अभेद्य विश्वास निर्माण करतात. आणि शेवटी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. जर खऱ्या भक्तीला कोणत्याही भौतिक आकालाची गरज नसते, तर मग करुणा आणि नम्रतेची ही ऐतिहासिक शिकवण आजच्या काळात आपल्या समाजाला कशी बदलू शकेल? भौतिक प्रगतीच्या या वेगवान युगात ही मानसिक आणि सामाजिक शांततेची मूल्य किती आवश्यक आहेत याचा आपण नक्की विचार करायला हवा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.